नमस्कार. आज आपण करतोय भाजणीचा थालीपीठ. त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलाय. बाउलमध्ये मी 2 बाउल भाजणीचं पीठ घेतलंय. 2 बाउल. त्यामध्ये घेतलाय कांदा. मध्यम आकाराचे 2 कांदे चिरून घेतले मी. 2 चमचे तिखट. 2 चमचे हळद. 1 चमचा जिरे पावडर. 1 चमचा धने पावडर. अर्धा चमचा हिंग. चवीप्रमाणे मीठ. आता हे सगळं मिक्स करून घेऊ कोरडं. छान मिक्स झाले. त्याच्यात 1 बाउल भरून मी कोथिंबीर घालतेय. कोथिंबीर भरपूर घालायची म्हणजे थालीपीठ छान होतं. त्यामध्ये मी 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि जिरे बारीक कुटून घेतले ते टाकते. सगळं मिक्स करून घेऊ. आणि आता पाण्याने याला भिजवू. एकदम पाणी नाही घालायचं. हळूहळू हळूहळू आपल्याला अंदाजाने पाणी घालायचं. फार पातळ पण नको व्हायला. थापता आलं पाहिजे इतपत गोळा करायचा. फार घट्टही नाही झालं पाहिजे. थापता आलं पाहिजे इतपत भिजवायचं. एक ग्लास पाणी लागलं मला एवढं भिजवायला. छान भिजावून झालाय. आता थालीपीठाचा गोळा आपला तयार आहे. मी परत एकदा छान मिक्स करून घेते म्हणजे सगळे मसाले वगैरे त्याच्यात एकजीव होतील. थंडीच्या दिवसामध्ये भाजणीचं थालीपीठ खूप छान लागतं. तुम्ही बघू शकता असं इतपत थोडं पातळ झालंय. फार पातळ पण नाहीये. साधारण मध्यम झालंय. याला एक 5 मिनिटं मी भिजवून ठेवते. झाकून ठेवते. त्याच्यानंतर आपण थालीपीठ करायला घेऊ. चला तर मग बघूया. 5 मिनिटं झालेली आहेत. पीठ आपलं छान भिजलंय थालीपीठाचं. आता आपण तव्यावर थालीपीठ लावून घेऊया. इथे मी एक तवा घेतलाय. 2 चमचे तेल घालू.
मध्यम आकाराचा गोळा घेतलाय मी इथे. थापून घेऊया थालीपीठ तव्यावर. एकदम छान भिजलंय आपलं थालीपीठाचं पीठ. फार पातळ नाही करायचं, नाही तर मग कडक होतं ते. मध्यमच ठेवायचं. हे थापून झालंय. आता याला मध्ये असा गोल करायचे, म्हणजे मधूनही ते चांगलं भाजलं जातं, कच्चं राहत नाही. त्यात थोडं थोडं तेल घालायचं, बाजूने तेल थोडं थोडं घालायचं. आता मी गॅस चालू करते. गॅस मी बारीक केलाय, मीडियम ठेवलाय. त्याच्यावर झाकण ठेवूया. दुसरी मी एक इथे कढई घेतली आहे. या कढईत एक लावते, म्हणजे दोन्ही गॅसवर दोन होतील. कढईमध्ये तेल घालून घेते 1 चमचा. सगळीकडे लावून घेऊ. हे मध्ये होल पाडून घेऊ. थोडं थेंब थेंब तेल मध्ये टाकू आणि गॅसवर ठेवू. यावरही झाकून 5 मिनिटं झाली आहे. बघून घेऊ एका बाजूला छान झालं. वा, गॅस बारीकच आहे. परत आता दुसऱ्या बाजूने भाजून. आपण बघूया. मस्त छान खरपूस थालीपीठ झालेलं आहे. कढईत ठेवलं म्हणजे पण आता होत आले. ते एका बाजूने होते. बघू शकता तुम्ही, छान मस्त खरपूस तयार झाले थालीपीठ. गॅस बंद करते. दुसरीकडचंही थालीपीठ होत आलंय का बघू. वा, हे पण छान झाले. दोन्ही थालीपीठ आपले तयार आहेत. तुम्ही बघू शकता, छान खरपूस थालीपीठ, भरणीचं थालीपीठ तयार. दही आणि लोणच्या सोबत तुम्हाला जसं आवडेल तसं खाऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.